च्या एकंदर कार्याचा गौरव म्हणून जे साहित्य पुरस्कार अक्षर साहित्य प्रतिष्ठाननं या ठिकाणी दिलेले आहेत, त्यामध्ये आत्ता आपल्या समोर माननीय प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांनी चिंबोरी युद्ध कादंबरीत काय आहे ते सांगितलं. राजकारणावरती कादंबरी आहे. ते जर खूप राजकारण्यांच्या विरोधात बोलले तर लवकरच त्यांना भाजप प्रवेश करून घेईल त्यांचा, किंवा ईडी त्यांच्या मागे लागेल. परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या कादंबरीतून, ती मी अजून वाचलेली नाही, म्हणजे यातली चारही पुस्तकं दुर्दैवानं मला वाचता आले नाही, आणि न वाचता एखाद्या गोष्टीवर बोलणं तितका मोठा वक्ता मी नाही. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात ते जमतं, माहिती नसताना अचानक जाऊन आपण त्या व्यक्तीविषयी बोलू शकतो, कारण ऐकायला ती व्यक्ती नसते हयात. कालच माझी भेट झाली म्हटलं तरी चालतं, कारण ते काही उठून म्हणत नाही झालीच नव्हती वगैरे. त्यामुळे ती खोटं बोलण्याची चांगली जागा आहे. स्मशान किंवा लग्नामध्ये आशीर्वाद देणं वगैरे, म्हणजे घरी भांडणं झाले तरी माणसं तिथे येऊन आशीर्वाद देतात इतरांना की तुमचा संसार सुखाचा हो, यांचाच भरोसा नसतो प्रपंचाचा. या गोष्टी समाजामध्ये आहेत, त्या आपल्यालाही माहीत आहेत, पण चला एखाद्याला जर त्यात समाधान मिळत असेल तर त्या लोकांना आपण त्या गोष्टी करू दिल्या पाहिजे. या ठिकाणी हबपद ज्ञानेश्वर बनगर महाराज अतिशय तरुण, हे अध्यात्म क्षेत्रातलं नाव आहे. होय होय वारकरी नावाचं एक आध्यात्मिक उत्तम ग्रंथ त्यांनी लिहिलाय, तो मी निश्चितपणे वाचील, आपणही तो वाचावा. आमचे तरुण मित्र सागरजी जाधव जोपुळकर यांची माती मागते, पेन किलर, आणि शारदाताईंचा अव्यक्तांचा चंद्र, चारही पुस्तकांना आपण पुरस्कार दिले. हे चारही पुस्तकं खरं म्हणजे सद्गुरू साहेबराव आवारी यांच्या नावानं हे पुरस्कार दिल्यामुळे त्यांना एक वेगळं मूल्य प्राप्त झालं असं निश्चितपणे आपण म्हणू शकतो. आपल्याच भागातील, आपल्याच मातीतील ज्यांनी आत्मानुभव घेतला असे आपले सगळ्यांचे श्रद्धेय आवारी गुरुजी, त्यांचे अनेक भक्त इथं असतील, आणि खरोखर एखाद्या माणसावर विश्वास ठेवल्याशिवाय आपलं जगणं सुद्धा तसं दुष्प्राप्य आहे. आत्मानुभव म्हणजे काय, आपल्या त्यांनाच का आला, आपल्याला काय येत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती ताकद आहे, आपण ती वापरत नाही. म्हणजे एखादा माणूस फार असा थकलेला आहे, आता मला सलाईन लावावं लागेल, अशा परिस्थितीत रस्त्यानं जर चाललेला आहे, आणि अचानक एखादा जर म्हटलं की मला तिकडे बिबट्या येताना दिसलाय, तर तो इतक्या वेगानं धावेल, म्हणजे त्याच्या मनामध्ये आत ती धावण्याची प्रवृत्ती आहे ती लपलेली असते. तसं मनामध्ये सगळ्या शक्त्या आपल्या लपलेल्या असतात, फक्त त्या बाहेर कधी काढायच्या ते निघतच नाही. तर संकट आल्यावर निघतात, नाही तर संधी आल्यावर निघतात. आणि संकटाची आपण वाट पाहत बसतो, त्यापेक्षा संधीची वाट पहा. आवारी गुरुजींनी या संधीची वाट पाहून आपल्याला समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत, आणि या समाजाला काहीतरी वेगळी दिशा आपण दाखवली पाहिजे. या निमित्तानं जे अध्यात्म क्षेत्रात कार्य सुरू केलेलं आहे, आणि आज 75 वर्ष झाले, एक 75 वर्षाचा अनुभव संपन्न ग्रंथच आपल्या समोर बसलेला आहे, आणि त्यांचा वाढदिवस 75 आज आपण साजरी करतोय. अशा लोकांची करावी. विनाकारण माझ्याकडे पैसे आहेत आणि माझ्या वडिलांची मी करतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. वडिलांनी जर काहीच केलं नसेल तर करण्यात काही अर्थ नाही, कारण 75 होणं म्हणजे काय आपलं कर्तृत्व नाही. काळ जातो तसं वय होतच जातं. वाढदिवस साजरा करण्यात काही कर्तृत्व नाही. ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे त्यांचेच ते करावेत. पण आता फेसबुकवर आदल्या रात्रीच माहित होतं यांचा वाढदिवस आहे, मग दुसऱ्या दिवशी विनाकारण ते फोटो, आणि ते फोटो आले की आता व्हॉट्सअप आपल्या हातात असतं, ते फुकटचे फुलं आपल्याकडे आहेत, 4-5 फुलं टाकून द्यायचे. आपण काय फरक पडत नाही. त्याच्या खाली एखादा अचानक गेला गावातलं तर तेच फुलं त्याला टाकून द्यायचे, त्याने काय फरक पडत नाही. म्हणजे वाढदिवसाला आम्ही तेच टाकतो, श्रद्धांजली व्हायला तेच टाकतो. त्यात काय भावना नाही, वेदना नाही, संवेदना नसते. असं थोडंसं यंत्रवत आमचं सुरू असतं. परंतु धर्म आणि विज्ञान याचा जर विचार केला, आवारी गुरुजींसमोर हे बोलणं तसं अवघड आहे, परंतु या निसर्गामध्ये जो धर्म लपलेला आहे, झाडावरचं फळ खाली पडतं, मला वाटतं त्या फळाचा धर्म असावा, पण न्यूटननं त्याचा शोध लागला आणि त्याचं विज्ञान झालं. म्हणजे या ज्या रहस्यमय गोष्टी आहेत त्याचा शोध लागल्यानंतर धर्माचं रूपांतर विज्ञानामध्ये होतं. म्हणजे धर्माविना विज्ञान अपंग आहे, आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आहे, अशी या दोन्हींची सांगड आहे. पण आता विज्ञान इतकं सगळं वेगानं चाललेलं आहे की त्याचे आविष्कार आपण पाहत आहोत. आता मोबाईल नावाचा विषय आला, शास्त्रज्ञांना वाटलं की लोक किती कामात असतात,
त्यांचे कामं पटकन व्हावेत म्हणून आपण मोबाईलची निर्मिती करावी. पण गंमत अशी झाली की सगळे कामं सोडूनच माणसं आता ते मोबाईल पाहायला लागले. म्हणजे एखादी नवीन घटना आल्यानंतर आपण त्याचा किती वापर करतो. 140 कोटी लोकांच्या देशामध्ये 100 कोटीच्या वर मोबाईल आहे. तुम्ही असं घर दाखवा जिथं मोबाईलच नाही. पण ग्रंथ असतील याचा भरोसा नाही. ज्ञानेश्वरी आहे का? भरोसा नाही. छत्रपती शिवाजींचं पुस्तक आहे का? भरोसा नाही. पण मोबाईल आहे का? 4 आहे. 4 माणसं असतील तर 8 आहेत. कारण आता अन्न वस्त्र निवाऱ्याऐवजी टीव्ही, संगणक आणि मोबाईल हे आमच्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत. त्याच्याहून आम्ही आता जगूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. मग हा काळ इतका झपाट्यानं बदलत गेला. आमचे सगळे जुने काही लोक इथं आहेत, त्यांना माहित आहे. पूर्वीचा काळ त्यांना आठवत असेल. अनेक श्रद्धेय महाराज इथं बसलेले आहेत. मी लहान असताना मला आठवतं, आई मला पहाटेच उठवायची, कारण पूर्वी शाळेची घंटा पहाटे वाजायची. शाळेची घंटा सुद्धा एखाद्या मंदिराची घंटा असायची, छान वाजायची. मग आई पहाटे उठवायची आणि सगळ्या गावात आम्ही पाहायचो धावपळ उडालेली असायची. कशाची? पाणी भरण्यासाठी. कारण पूर्वी कुणाच्याही घरासमोर नळ नव्हते. आमची आई ताई सगळ्या नदीकडं हंड्यावर हंडे घेऊन पळायचे. एखाद्या तरुण स्त्रीच्या डोक्यावर जर 3 हंडे दिसले तर ओळखून घ्यायची नवीन आलेली सून आहे गावामध्ये. आणि सासून तिच्यावर केलेला हा प्रयोग आहे 3 हंड्यांचा. म्हणजे नवीन आल्यावर आपण ती क्षमता त्यांची किती आहे तुझा अंदाज घेत असतो. काही पुरुष सुद्धा खांद्यावर कावड घ्यायचे, नदीकडे पळायचे. आडातलं पाणी, नदीतलं पाणी, दिवसभर जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी त्या पहाटे भरून घ्यायचं. पण पहाट अतिशय सुंदर असायची. वासुदेव दारात यायचा, बटारवाला मध्येच ओरडायचा, कधी कधी नंदीवाला यायचा. मंदिरामध्ये कुठंतरी कोणीतरी छान आमचं सतार वाजवतोय, विणा वाजवतोय, त्याचा मंगल आवाज यायचा. घराघरामध्ये पोथी पठण व्हायचं, त्याचा आवाज यायचा. आणि मग आई पहाटेच्या वेळेस पटकन आंघोळ उरकून घ्यायची. मला आठवतं आमची कुठलीही जुनी आई किंवा ताई अंधार तोंडी आंघोळ उरकून घ्यायची. कारण आमची पूर्वीची नाणी घरं हे घराच्या समोर होते आणि त्याच्या भिंती कमरे इतक्या उंच होत्या. त्यामुळे आमच्या आईला पटकन बसूनच आंघोळ करावी लागायची. मोकळेपणे कधी आंघोळ करता आली नाही. कसं बसं एखादा बादली पाणी घ्यायचं, पटकन आंघोळ करायची, घरात यायचं. पूर्वीच्या आईचा मेकअप एका मिनिटामध्ये उरकायचं. 9वारी साडी घालायची. त्या 9वारी साडीला 4-5 रंगाची ठिगळं जोडलेली असायची, त्याला तडूप म्हणायची. आणि ती साडी ती घालायची 9वारी. म्हणजे आमची आजची स्त्री नवरात्रीला प्रत्येक रंगाची वेगळी साडी घालते. आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची अशी परिस्थिती. कारण तो काळ तसा. मग ती मेन लावायची, ते असं गोंधल्यासारखं दिसायचं. पूर्वी गोंधायचे ना. मी विचारलं आजोबांना का गोंधायचं, तर मोबाईल वगैरे नव्हते. कुणी हरवलं तर सोय, तो आमचा मुलगा आहे दांडावर गोंधलंय, इथं गोंधलंय, बाजारात हरवला, जत्रेत हरवला, तर ते गोंधायचे. आता त्याला काय म्हणतात ते टॅटू. टॅटू तुम्ही पाहिलं का? टॅटू हे मानेपासून पायापर्यंत गोंधलेलं असतं. म्हणजे असं वाटतं हा हरवलेला बरा आहे. सांगायची लाज वाटते हे आमचंच आहे. म्हणजे चांगल्या त्वचेचं वाटोळं करून घ्यायचं, हे असं टॅटू आहे. मग ते असं ते कुठंतरी कुंकवाच्या करंड्यामध्ये कुंकू असायचं, तर्जनीनं कुंकू घ्यायची, कपाळाला लावायची. मातीच्या भिंतीमध्ये आरशाचा तुकडा खोसलेला असायचा. त्या आरशामध्ये कधीही पूर्ण चेहरा दिसला नाही. आईला फक्त कपाळ दिसायचं. पदर घ्यायची, जिभेच्या टोकामध्ये उडवायची आणि असं सुंदर ते ठसठशीत कुंकू. म्हणजे कधी शाळेतनं गेलेली आई भूमिती शिकल्यासारखं असं छान वर्तुळ काढायची. याच्या पलीकडे तिचा मेकअप नसायचं. आणि ते कुंकू असं निघत नसायचं. कारण पूर्वीचं सौभाग्य सुद्धा पक्क होतं. म्हणजे संध्याकाळी घरी निघालेले माणसं घरीच यायची. आता टिकल्या निघाल्या, तुमची चूक नाही. जसा काळ बदलला, माणसाची वृत्ती बदलली, मेकअपचं साहित्यही बदललं. आता टिकली कधी गळून पडेल आणि हा कधी गायब होईल याचा भरोसा राहिलेला नाही. त्याच्यामुळं कुंकू तुम्ही लावूच नका, कारण तो येईलच याचाही आता भरोसा नाही. हे सगळं हे गमतीचा काळ असा झपाट्यानं बदलत गेला. मग सगळ्या मुलांना 4-4, 5-5 भावंड एका घरात असायची, घमेल्यात आंघोळ घालायची, कारण पाणी कमी असायचं. मग शाळेत जायची घाई सुरू व्हायची. तुम्हाला आठवत असेल शाळेचा गणवेश तरी काय असायचा? खाकीचा अर्धा तुकडा, पांढरा शर्ट, त्याला आंगडं म्हणायची. ते विजारीत तो शर्ट खोसायचा. पट्टे नव्हते, बेल्ट नव्हते, करदुरावरून घ्यायचं. करदुरा ढेलला असेल तर एखादी काडी घ्यायची, त्याला पिळणी म्हणायची. ती पिळणी अशी जोरानं पक्की करायची. दुपारी पोट फुगलं की पुन्हा ढिल्ली करायची. म्हणजे ऍडजस्टेबल बेल्ट होता. मग आई चेहऱ्याला इतकी पावडर लावायची, माझा बाबड्या कसा गोरा दिसला पाहिजे. कशाचा गोरा दिसतोय, किती पावडर लावा. बरं, पूर्वी मुबलक पावडर असायची, ती कुठून यायची माहित नाही. गिरणीतलं पिठे असण्याची दाट शक्यता आहे. पण मेकअपचं असं काही उपलब्ध नसताना मग कपाळाला तीट लावायची, गालाला तीट लावायची. आता कपाळालाही तीट लावते इथपर्यंत ठीक आहे, गालाला का तीट लावते समजत नव्हतं बालपणी. आता समजायला लागलं तर आई नाही, अशी परिस्थिती आहे. तर तो काळ आता सगळा गेलेला आहे. डोक्याला इतकं तेल लावायची की दिवसभरात किती वादळ येऊ, एक केस उडणार. आणि मग अशा पद्धतीनं त्या सुफला युरियाच्या गोण्या पाठीवर घेऊन शाळेत रवानगी व्हायची. जणू आम्ही त्या खताचे ब्रँड अँबॅसिडर होतो. मग गावामध्ये तुम्ही पाहिलं वातावरण
की माणसं असे उघड्या अंगाची माणसं तांब्याच्या कळशा घेऊन देवाला पाणी वाहताना पळायचे, कसं पवित्र वाटायचं. काही माणसं डबे घेऊन गावाच्या बाहेर जाताना दिसायचं. म्हणजे आपोआप मॉर्निंग वॉक व्हायची, सेपरेट जायची गरज नव्हती. म्हणजे जो माणूस वेगानं जाताना दिसायचं समजून घ्यायचं रात्री चांगला बेत होता यांच्या घरावर. ओळखण्याच्या खुणा कळून घ्यायचं, कोणतरी पाहुणे आले असतील, गड्यानं चांगलं चोपलेलं दिसतंय वगैरे. बरं, माणसं गप्पा मारत सुद्धा जायची. बरं, एकमेकाला भेटल्यावर गप्पा मारत सुद्धा उभे राहायचे. असं सुंदर पहाटेचं वातावरण होतं. आई तुळशीला पाणी घालायची, वडील पोथी वाचायचे, आमचा थोरला भाऊ व्यायाम करायचा कुठेतरी कोपऱ्यामध्ये, आणि तरुण मुलगी अंगण झाडायची, अंगण सारवायची. अशी पूर्वीची ती पवित्र पहाट जर आठवली तर त्या काळी अध्यात्म का फुललं, संत साहित्य का आमच्या समाजामध्ये उदयाला आलं, ते या पवित्र वातावरणावर समजतं. आता फार सगळं वेगळं झालेलं आहे. आताच्या काळाला बिघडलेलं म्हणणं सुद्धा तसं माझ्या दृष्टीनं चूक आहे. आता अनेक जण तुम्ही पहा, जो वक्ता येतो तो काय सांगतो, तरुण पिढी बिघडलेली आहे. तसं म्हणण्यात काही अर्थ नाही. म्हणजे हे बिघडले नसले तरी आम्ही त्यांना बिघडून टाकतो. म्हणजे आमचं वय झालं म्हणजे बाकीचे सगळे बिघडले असं म्हणण्यात अर्थ नाही. आपणही तरुण होतो आणि त्या काळाचा पटल जर पाहिलं तर आपण सुधारलेले असू याचाही भरोसा नाही. त्यामुळे विनाकारण या तरुण पिढीला नाव ठेवण्यापेक्षा त्यांना काय पाहिजे. पण आता मोबाईल आल्यापासून आमची पहाट बदलली. आम्ही उठल्याबरोबर आता उशाला असलेला मोबाईल घ्यायला लागलो, मग व्हॉट्सअप सुरू करायला लागलो, यंत्रवतपणे जगायला लागलो. आमची तुळस बाजूला राहिली, पोथी बाजूला राहिली, ते पवित्र गोष्टी बाजूला राहिल्या. आणि अशा या विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगामध्ये या समाजाला शांती आणि शांती नाही झाली आणि अस्वस्थता निर्माण झाली. आणि जिथं अस्वस्थता निर्माण होते तिथं अध्यात्माची आठवण येते. म्हणून मला वाटतं माणसाला जितकं सुरक्षित वाटायला लागतं तितका तो देवाकडे धावतो की कुठली तरी अदृश्य शक्ती मला वाचवणार आहे. म्हणून आता जे धार्मिकपणा आमच्याकडे दिसतोय, आम्हाला आवारी गुरुजींची गरज काय, त्यांनी आत्मानुभव घेतला. ते तुम्हाला आधार देऊ शकतात, तुमच्या जगण्यामध्ये ते शांती आणू शकतात, तुम्हाला प्रकाश देऊ शकतात. म्हणून आजूबाजूला या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून तरुणांनी सुद्धा आता या अध्यात्माला, धार्मिकतेला नावं ठेवण्यात काय अर्थ नाही. एखाद्या गावात 4 सप्ते होतात, होऊ द्या, काही फरक पडत नाही. 4 सप्ते होतात, आमचे गरीब लोक त्याला वर्गणी देतात, सगळे एकत्र येतात. आमचे बाबा येतात, काहीतरी सुसंवाद लोकांशी साधतात. या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही आज अनेक देश पाहता, हा त्याच्यावर हल्ला करतोय, तो याच्यावर हल्ला करतोय, तिथली तरुणाई उठते, सरकारच्या विरोधात बंड करते. हे भारतामध्ये कधी होणार? कारण भारतामध्ये एक आध्यात्मिक पाया आहे. आमच्या खेड्यापाड्यामध्ये आमचे महाराज या समाजाला शांत करण्याचा प्रयत्न करतायत. हे सुद्धा पुढाऱ्यांचं भाग्य आहे, नाही तर काही खरं नव्हतं. म्हणजे पुढारी जे करतात ते सगळं आम्हाला समजतं, पण आम्ही फक्त ते अध्यात्मामुळे सहन करतो की बाबा तुम्ही जे करताय ते ठीक आहे, आम्हाला सगळं समजतंय, तुम्ही आता तरी सुधराल, मग तरी सुधराल. हा फार वाईट आहे, आता नवीन आवृत्ती घेऊ, ती याच्यापेक्षा बिघडलेली असते. पण आमच्यामध्ये इतकं आध्यात्मिक बळ आलेलं असतं की जाऊ द्या. आणि माझा या अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. शिर्डीला खूप लोक जातात, गेले पाहिजे. काही म्हणतात मंदिराकडे खूप लोक जातात, गेले पाहिजे. तिथं अनेक जण दान टाकतात, काही पावती न घेता दान टाकतात, सोन्याचे चिपा टाकतात. अहो, निदान ती संपत्ती साईबाबाच्या रूपानं बाहेर तरी येते, ती बाहेर आलीच नसती ना. मग त्या मंदिराच्या दृष्टीनं आमच्या गरिबांना जेवण मिळतं, शाळांना मदत होते, नाही का. आणि कशा रस्त्यानं ते माणसं जातात शिर्डीच्या साईबाबा. म्हणजे तो रस्ता दुरुस्त का होत नाही ते तुम्ही पुढाऱ्याला नावं ठेवू नका. बाबांनी त्यांना त्यांच्या मनात असा विचार आणलेला आहे की कुठल्याही देवाला जाताना खडतर रस्त्यानं गेलं पाहिजे. रस्ता खडतर असेल तरच देवप्राप्ती होते, ही मनीषा मनामध्ये पक्की असल्यामुळं तो रस्ता कधी दुरुस्त होणार नाही. मग बालाजीला जाऊन दान टाकतात. आता बालाजी तसा श्रीमंत देव आहे, आमचा विठ्ठल गरिबांचा देव आहे. आमचा विठ्ठल की तिथं श्रीमंतांनी यावं असं आमचं काही मत नाही. फक्त विठ्ठलांचं म्हणणं आहे काय की प्रामाणिक लोकांनी या. तुमच्याकडे संपत्ती किती आहे याला महत्व नाही, तुमच्या मनात प्रामाणिकपणा पाहिजे. आमचा एक ज्येष्ठ मित्र सलग 5 वर्ष आवारी गुरुजी तो दिंडीला जातो आणि तो वडिलांना सांभाळत नाही. मी त्याला यावेळेस म्हटलं की बाबा तू दिंडीला जाऊ नको, तू पायी जातो ठीक आहे, यात काही अप्रूप नाही, पण तू जाऊ नको. तो म्हटला का? म्हटलं ते विठ्ठल सगळं पाहतायत, त्यांच्या जर लक्षात आलं आणि तू जर दर्शनाला वाचला तर ते पायाखालची वीट काढून तुझ्या डोक्यात घालतील. आणि तुला सांगते मूर्ख माणसा, खरा विठ्ठल तुझ्या घरात आहे, आधी त्याची पूजा कर आणि मग तू विठ्ठला नाही. लबाडी निदान आध्यात्मिक क्षेत्रात तरी नको. ही एकच गादी अशी राहिलेली आहे जी पवित्र आहे आणि जी समाजाला वाचवणारी आहे. म्हणून सगळ्या महाराजांविषयी आम्हाला प्रेम आहे की समाजाचे खरे आदरयुक्त कोण असावे तर ते असावे. आता आपल्यातही काही उणे दुणे असतात, काही जण नुसतंच सांगतात, पाळत नाही, त्याला तुम्ही काही करू शकत. लग्नाला कमी माणसं आले, काय मुलं होत नाही असं आहे का? काही जण असं सांगतात, स्वतःच मोठाले साखरपुडे करतात. त्याला जुन्या काळी कर्ते सुधारक आणि बोलकी सुधारक नावाचे 2 प्रकार. कर्ते सुधारक म्हणजे कोण की विठ्ठल रामजी शिंदे, माफ करा,
यांनी धोंडो केशव कर्वे किंवा विठ्ठल रामजी शिंदे असावेत विधवेशी विवाह केला आणि नंतर विधवा चळवळ त्यांनी सुरू केली, पुनर्विवाह केला पाहिजे, ते करते सुधारक झाले. आणि नुसते बोलके सुधारक म्हणजे जे नुसतं बोलतात, तुम्ही पाळा मी नुसता बोलत राहील. मला वाटतं ही गादी नाही, ही गादी अत्यंत पवित्र आहे आणि आपल्या समाजाला खरा मानसिक आधार जर कोण देत असेल तर हे अध्यात्म देतं. म्हणून आवारे गुरुजींच्या निमित्तानं या मातीमध्ये आज मोठमोठाली माणसं आले, ही अध्यात्माची ताकद असते की खूप चांगल्या लोकांनी खेड्यातल्या मातीत यावं. कोरोनाच्या काळात अनेक जण खेड्यात आले, ते नाही लागाना आले कारण तिथला व्यवसाय संपला. त्यांना वाटलं आपली 1 एकर आहे, आपण खेड्यात जाऊ. इथं आले तर ती 1 एकरही गायब होती. कारण आमच्या आता तू नाही म्हटल्यावर आम्ही त्याचे कोणी रस्ते केले, कोणी बांध टोकरले. आमचा तो आवडता छंद आहे. तर हे सगळं आम्ही इतके निस्वार्थी पाहिजे ना की काही गरज नाही. कारण मृत्यू होताना आम्ही काही बरोबर नेत नाही, हे सत्य जर आपल्याला माहित आहे तर माणसं एवढे लोभामध्ये, एवढे मोहामध्ये का पडतात हे समजत नाही. म्हणून तो मोह आणि लोभ त्याच्या पलीकडे जाणं आणि अध्यात्म प्राप्त करून घेणं, मला वाटतं महाभारतावर अत्यंत सुलभ पद्धतीनं आवारी गुरुजींनी लिहिलं की कुठली गोष्ट प्राप्त करणं सोपं नाही. ब्रह्मोस्त्र विद्या जर घ्यायची, कर्णानं ठरवलं परशुरामाकडे घेऊ, पण खोटं बोलला की मी ब्राह्मण आहे, कारण ब्राह्मणाशिवाय ती ब्रह्मास्त्र विद्या कोणाला ती देणार नव्हती. परशुरामांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, ती विद्या त्याला दिली, शिकवली. आणि त्या जंगलातून एकदा खाली येताना परशुराम म्हटले, भर दुपारची वेळ झाली, मला जरा वामकुक्षी घ्यायची, झोप घ्यायची, एखादा दगड माझ्या उशाला आण. कर्ण म्हटला, महाराज तुम्ही माझ्या मांडीवर झोपा, दगड तुम्हाला टोचेल. म्हणून कर्णानं मांडी घातली, परशुरामांनी डोकं त्यावर टेकवलं आणि कुठला तरी एक खोड पोखरणारा किडा आला, उडत उडत आला, त्यानं कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली. पण आता मांडी पोखरायची, रक्त निघायला लागलं. आपण जर मांडी हलवली तर आपल्या महाराजांची, आपल्या स्वामीची, आपल्या गुरुची झोप मोडेल. म्हणून कर्णानं मांडी हलवली नाही. त्यांच्या डोळ्यावर उन्हाची तिरीप आली म्हणून हात असा धरला आणि शेवटी ते रक्त वाहत वाहत परशुरामांच्या कानांपर्यंत गेल्यानंतर त्या रक्ताच्या स्पर्शानं ते ताडकन जागे झाले. कर्णाला वाटलं ते म्हणतील तुझ्यासारखा शिष्य हा कधी मला भेटलेला नाही, पण ते एक स्पष्ट बोलले, ज्या अर्थी किड्यानं तुझी एवढी मांडी पोखरली, एवढं रक्त निघालं, तरी तू ते सगळं सहन केलं, याचा अर्थ तू ब्राह्मण नाही. म्हणजे ब्राह्मणांविषयी किती पक्के मतं होते पूर्वीपासून की तू ब्राह्मण नाही, तू क्षत्रिय आहे. आणि मग कर्णाला सांगावं लागलं मी सुतपुत्र आहे. मग परशुरामानं सांगितलं की तुला मी जी विद्या शिकवलेली आहे ती ऐन युद्धामध्ये तुला आठवणार. म्हणजे फक्त अध्यात्म क्षेत्रच असं आहे की त्यामध्ये तुम्ही लबाडी करून, खोटं बोलून काहीही प्राप्त करू शकत नाही. म्हणून या क्षेत्रामध्ये आपल्याला जर मानसिक शांती लाभायची असेल तर निश्चित आपण आपल्या संत विचाराचा, संत परंपरेचा अभ्यास करावा. हा समाज एका वेगळ्या दिशेनं चाललेला आहे हे आपण सगळं पाहतोय. जे आपले आदर्श लोक आहेत, पूर्वी तरी 60-70 वाङ्मयीन गोष्टी होत्या ज्या पुस्तकावर समीक्षण करायच्या. आता दर रविवारी पुस्तकावर 10-20-200-300 शब्दामध्ये समीक्षण येतं. हे पुस्तक कसं आहे, ते कसं आहे. आपण साहित्याकडे वळालं पाहिजे. आणि या चौघांनी जे लिहिलेलं आहे ते आमच्या वेदना लिहिलेल्या आहेत, आमच्या मातीतल्या कविता आहेत, मातीतल्या कथा आहेत, मातीतलं अध्यात्म आहे. आता ज्यांनी आम्हाला खरं शिकवायला पाहिजे. मध्यंतरी मी ऍडमिट होतो 5 दिवस एका दवाखान्यात आणि टीव्ही लावला. तुम्हाला सांगतो काय पाहावं त्या टीव्हीवर, आपण रात्रंदिवस तो टीव्ही धरा की कुठला तरी तो पश्चिम महाराष्ट्रातला एक नेता उठायचा की दुसऱ्याला शिवाय द्यायचं, की दुसरा याला शिवाय द्यायचं. 5 दिवस त्या शिवाय सुरू होत्या, जाहिराती सुद्धा मिळत होत्या. म्हणजे हे जे प्रसार माध्यम किंवा सगळं जे आमच्यावर दाखवलं जातंय हे आता अजिबात आशादायक काही राहिलेलं नाही. आपल्या मुलावर जर संस्कार करायचे असतील तर पहिलं कुटुंब त्या मुलावर संस्कार करतं, नंतर शाळा करते, नंतर समाज करतो. म्हणून कुटुंबामधील आईनं आता जिजाऊ व्हावं, वडिलांनी आता शहाजी व्हावं आणि आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं. माझा मुलगा बिघडला असं म्हणू नये. तो ज्यावेळेस बिघडला म्हणतो त्याला कारणीभूत आपणच असतो. तो एवढा मोबाईल का खेळायला लागला? कारण त्यानं शाळेतून आल्यावर पाहिलं माझ्याशी कुणी बोलेना, मला आई काही विचारेना, वडील सरांनी काय सांगितलं, गुरुजींनी काय सांगितलं विचारेना, दादा मोबाईलमध्ये आहे, आई मोबाईलमध्ये आहे, कुणी टीव्हीत आहे, आपल्याशी कुणी बोलेना. आणि फार रडायला लागलो तर आई मोबाईल देते, हा पाहत बस. आता मोबाईल सुद्धा फार उपयोग आहे. 2 व्यक्तींना आपण लहान पोरगा रडायला लागले मोबाईल द्यायचा, बघत बस. आणि आजोबा फार किरकिर करायला लागली की धरा मोबाईल, ते आपलं भजनं वगैरे ऐकावं. म्हणजे आता नवीन सुनांची फार सोय झालेली आहे. सासू किरकिर करत नाही, सासरे किरकिर करत नाही. एकदा त्यांच्या हातात मोबाईल दिला की ते म्हणतात जाऊ द्या वगैरे नाही. तर हा बदललेला काळ आहे आणि तो बदललेला काळ समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं ग्रामीण भागात पारावर 2 वृद्ध माणसं बसले होते. एक जण दुसऱ्याला असं म्हटला, काय जमाना बिघडलाय, माझी सून तर पाय विचारून म्हणे काय झालं, मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. आता दुसरा म्हटला मला चहाच देत नाही, तुला पदराचं काही करायचं.
आता आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे की जर पदर नसलेल्याच साड्या जर यायला लागल्या तर कशाला आपल्याला पदर तरी पाहिजे. म्हणून या काळाप्रमाणे जसं आपण बदलत जाऊ तसं आपलं दुःख कमी होत जातं. मला वाटतं अध्यात्म हेच सांगतं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं आणि त्या दृष्टीनं आपण वागणं. ज्यावेळेस एका ज्योतिषी सुद्धा इथं आहेत, मला वाटतं की ज्यावेळेस एका व्यक्तीनं विचारलं ज्योतिषाला की हे महाराज वगैरे सगळं हेच सांगतात, मला खूप आवडतं, लहानपणापासून मी कीर्तनं खूप ऐकलेली आहेत आजीबरोबर. आणि मग ते विचारतात ते ज्योतिषाला की माझ्या किती वर्षापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय आहे ते सांगा. तर ते ज्योतिषी त्याला सांगतात की 40 वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बनगर महाराज दुःख आहे असं ज्योतिषी सांगतात. आणि मग पुढं काय ते म्हणे तुम्हाला सवय लागून जाईल, काय अडचण नाही. तर हे सगळं जगणं आपल्या हातात असतं, कुणावर अवलंबून नसतं. परंतु आता आपल्याला आधार एकच अध्यात्माचा आहे. म्हणून बनगर महाराज आणि इतर सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो की समाजाला जागृत करण्याचं, संत परंपरेला पुढे नेण्याचं काम आपण करता. आज आपल्या पुढं आमच्या खेड्यापाड्यातले दीनदुबळे हजारो लोक बसतात, ते तुमच्या आशेवर बसतात. ठीक आहे, काही महाराज मध्यंतरी कीर्तन संपवता प्रचार करायचे एका पक्षाचा, संपवता मी एका महाराजाला मित्र आहेत विचारलं काय, ते म्हणे वरून आम्हाला आदेश आलेला आहे की जाता आता शेवटी तुम्ही 2 वेळी बोला बुवा, त्याचं मानधन या कीर्तनापेक्षा जास्त आहे म्हणून आम्ही बोलतो. तर मला वाटतं या गादीचा उपयोग तुम्ही राजकारणासाठी करूच नका. अध्यात्मापासून जेवढं राजकारण बाजूला ठेवता येईल तेवढं ठेवा. ते त्यांच्या खोडी सोडणार नाहीत. आता स्मरणशक्ती खूप चांगली पाहिजे, तर कळतं कुठला पक्ष कोणाचा आहे, कोण कोणाकडून उभा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर त्याला विचारायचं जातो तू कुठल्या पक्षात आहे, भरोसा नाही रात्रीतून काय होईल. त्यामुळे ते सगळं क्षेत्र विचित्र आहे. पण तिकडं न जाता हे क्षेत्र आम्हाला आनंद देणार आहे. आवरे गुरुजींसारखे एक महापुरुष आपल्याला आधार देणार आहेत, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकणार आहेत. आज अनेक महाराज की जे संत वाङ्मय आपल्यापर्यंत आणतायत, जे आम्ही वाचत नाही, आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालण्याचं काम करतायत, त्या सर्वांचे आपण आभार मानू. अध्यात्मावर, धार्मिकतेवर विश्वास ठेवू. म्हणून सद्गुरू साहेबराव आवरे यांना खूप खूप आयुष्य लाभावं या समाजासाठी, कारण त्यांनी आपले जगणच या समाजाला समर्पित केलेलं आहे. आणि त्यांच्या नावानं जे पुरस्कार या साहित्यिकांना मिळाले त्यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो. आपण खूप लिहा, असा एखादा पुरस्कार सुद्धा हा साहित्य अकादमीपेक्षा खूप मोठा आहे असं मी मानतो. म्हणून आपणा सर्वांना सुद्धा शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.